सोनेगाव येथे वीज महोत्सवचे समापन, विविध गावातील पालखीचा समावेश. सोनेगाव भक्तिमय नादात झाले तल्लीन. पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत विश्वनाथ महाराज व्याहाडपेठ येथे यांच्या कृपेने श्री तुकाराम महाराज वीज महोत्सव 5 ते 6 मार्च 2026 ला आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम 5 मार्चला ग्रामसफाई, काकड आरती, कलशपूजा, हरिभक्त पारायण पारशिवनीचे संदीप महाराज गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विविध गावातील वारकरी भजन झाले. सायंकाळी हरिभक्त पारायण, निकम गुरुजी यांचे प्रवचन, सांप्रदायिक वारकरी भजन व हरिपाठ घेण्यात आला. तर रात्री कीर्तन, त्यानंतर जागृती भजन घेण्यात आले. 6 मार्चला दैनंदिन कार्यक्रमासह सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी कार्यक्रमस्थळावरून निघून गावाच्या विविध मार्गाने भ्रमण करीत पालखी कार्यक्रमस्थळी पोहोचली. या पालखीचे संचालन हरिभक्त पारायण सुधाकर मस्के, जुनोनाचे हरिभक्त पारायण प्रकाश फुके यांनी केले. या धार्मिक सोहळ्याने गाव पंढरपूर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चंद्रपूरचे हरिभक्त पारायण प्रीतम महाराज भोयर यांचे गोपालकाल्याचे कीर्तन झाले. तसेच उपस्थित भाविकांना प्रसाद व महाप्रसाद वितरण करण्यात आलं. या धार्मिक उत्सव कार्यक्रमात विविध गावातील भजन मंडळ सहभागी झाले होते. या धार्मिक उत्सव कार्यक्रमाला माजी मंत्री सुनील केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक चिखली, माजी सरपंच रामराम पाटील आंबले, माजी भाजपा राज्य परिषद सदस्य व विद्यमान जिल्हा सदस्य प्रकाश वांढे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई भोयर, दीपक भोयर, गंगाधर महाजन, मुरलीधर निंबाळकर, उपसरपंच हरीश तायवाडे, सुरेश राऊत, प्रवीण भोयरसह अन्य मान्यवर उपस्थित होते. सहभागी झालेल्या भजन मंडळाला सन्मानित करून निरोप समारंभ सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रक्षाळ पूजा व कीर्तन, हरिभक्त पारायण, अनिल महाराज खिरेकर, हिवरे महाराज, श्रीधर महाराज यांचे जागृती कीर्तन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन पुरुषोत्तम ठाकरे, भागवत ठाकरे, प्रसाद ठाकरे, नामदेव ठाकरेसह समस्त गावकऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे.